फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत, हातावरती लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच, तर महिला IPS अधिकाऱ्याकडून प्रकरणाची चौकशी, मुख्यमंत्र्यांची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेने शारीरिक शोषण केल्याचं तपासातून समोर. संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यांमार्फत तपास सुरू. कोणाचीही सुटका होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणीचा संदर्भ आणाल तर घरी बसावं लागेल. अवैध दारू संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर संदर्भ जोडल्यामुळे मुख्यमंत्री अभिमन्यू पवारांना फटकारत सुनावले खडेबोल. ऐन अधिवेशनाच्या काळात अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, हे आमदार कोण आहेत, जनतेला सांगावं. अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे केली मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन. महेंद्र दळवींचं अंबादास दानवेंना खुलं आव्हान. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. पुण्यातील सदाशिव पेठेत भीषण आग. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. त्या दिवशी या मस्साजो गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल, त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही. पाटील साहेब, तुम्ही म्हणताय की सुटणार नाही, ते व्हिडिओ पण ज्या प्रकारे तपास सुरू आहे ते बघता तुम्हाला असं वाटतंय की योग्य प्रकारे तपास सुरू आहे, किंवा मग त्याचा वेग योग्य असं वाटतंय तुम्हाला? आधी वाटत होतं ज्यावेळेस कुटुंबाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलता की मी यांना सगळ्याला फासाला लटकवलेलं तुम्हाला दाखवी. हे कुटुंबाला शब्द आहेत, बरोबर आहेत ना? हे कुटुंबाला शब्द आहेत. आम्हालाच कुटुंबांनी त्यावेळी सांगितले. आम्ही त्याच वेळेस भाषणे केले, तुमचं रेकॉर्ड सुद्धा आहे की आम्ही फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढची आंदोलनं थांबवतो. कारण राज्यात पूर्ण राज्य त्यावेळेस खूप उठाव करणार होतं. खूप सगळ्यात रोष होता. फडणवीस साहेबांच्या एका शब्दावरती सगळे लोक शांत बसले होते की होईल. पण आता वर्ष झालं तरी झालं नाही. याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याचं ऐकून सरकार दबाव तर आणत नाहीये ना. कारण आणखी तो आरोपी फरार आहे. जो तो फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण आहे काय ना ते ते बिगर बापाचं कुठे गेले हे बघितलं पाहिजे सरकारनं लवकर. कारण इतकी क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतेच कसं काय, आणि याला लपून ठेवलंय, हे कुठे गेलं नाही. कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना, तेव्हापासून मग आता टांगड्यात गळाल्या. पुन्हा आम्ही कसं तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं सांगतोय, धीर धरा म्हणून सांगतोय. पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येतात आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भैयाची. तो आरोपी फरार कसं काय? महाराष्ट्रात यंत्रणा आहे का काय? तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्वाचा आहे का? आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना, याच्यात तो पण येतोय. कारण त्याला सुद्धा फोन लावले ते, तो पण येतोय. आणि त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला आहे मारतानीचा. खूप कॉल झालेले त्यांचे. तो पकडला का आणखीन खूप मोठा उडगडा या घटनेतला होणार. पाटील साहेब, मागच्या वर्षी ही घटना घडली, त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये बऱ्याच नेत्यांनी आवाज उठवला होता, प्रकरणाला वेग येतोय असं वाटत होतं. आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे, त्या अनुषंगानं काय मागणी, काय आव्हान? नाही, या विषयात कोणाला आव्हान करायची गरज पडू नये. त्यांच्या घरातलं लेकरू सगळ्यांनी समजावं, सांगितल्यावरच काम करायचं. या भूमिकेत पुढच्या काळात मराठ्यांनी कधी राहू नये. कारण ते दिवस आता राहिलेले नाही. ते आता जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लेकीबाळीला न्याय देण्याचं काम, देशमुख कुटुंबातल्या लेकीबाळींना न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा विधान याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचललाय. मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचललाय तो मुद्दा. मी बघितलं. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलाय. जसे प्रत्येक जण
करतोय. आणखीन आज उद्या सगळे बोलतील ना, बोललंच पाहिजे. हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. इतकी क्रूर हत्या जर झाली, कारण ही काय मानसिकता होती, ही मानसिकता कायमची संपवायची असेल तर सगळ्याला उठावं लागत आणि सरकारला सुद्धा हे विषय आता किमान 4-5 महिन्याचा आता तरी त्यांनी संपवावा. नसता पुन्हा कुटुंबाने आणि मस्साजोगनी जर हाक दिली, आम्ही काही विचार नाही करणार सरकारचा आणि फरकारचा पाहिजे. मग ते पुढं जे होईल ते होईल. तुम्ही सोडा तर त्याला, मॅसेज फिरतात ना, तुम्ही सोडा तर त्याला, फक्त सोडा तुम्ही. आम्ही जे बक्षीस द्यायचं दिसतंय बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसना किंवा अजित पवारांना, कारण ते अजित पवारांचा लय त्याचे मुखे घेतल्याशिवाय जमान्याचा अजित पवारांना तेवच लागतोय. पण ही जनता लागत नाही. जी अजित पवारांवरती जीवापार प्रेम करते ती जनता नकोय. अरे ओबीसीत उताडाला नेत्याला तुमचा पक्ष मोठा करा, मोठे व्हा तुम्ही. असले नासके नालायक संघ घेऊन काय, ओबीसीचे नेते कितीतरी त्यांना मोठा करा ना, तुमचा पक्ष मोठा व्हा, तुम्ही मोठे व्हा, उंचीवर जा. परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांधे म्हणून त्यांचा राग येतोय. तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय. मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं, ते परळीचं ते हेंगड, परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल. आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली. विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो? आणखी तर राज्यात नाही ऐकलो आम्ही. विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून. विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादाही सांगतो, नका पापात सहभाग घेऊ. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले, असे ब्रेन वॉश करून. सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळले, त्यांच्या समाजाचे त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्यात हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल उलटच सांगितलंय त्या माझ्या प्रकरणात सुद्धा, जे आम्हाला आणखीन माहीतच नाही. काय सरकार काय ऐकत आहे त्याचं, काय नाही. काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त? जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलंय. आम्हाला माहित सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाली. अशी पण यासाठी असती का? तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी? नाही ना, मी बी नाही ऐकले आणखी. म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? अजितदादाला शुद्धीकरण करायचं तिथे गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतर शिपडून. कारण वर्षावरती बाप्पा बसलेलेच आहेत. हे कोणते प्रकार असले यासाठी आम्ही नाही बघितले. आणखी काय नाही देणार आहे तुम्ही लोकांना? गुप्त यासाठी नेमली, ती गुप्त अहवाल देणार. सरकारने त्याची घोषणा नाही केली, आम्हाला कसं का माहित नाही?